students, today we are going to learn and understand problem set 8 of chapter number 3 integers from 6th standard mathematics. प्रॅक्टिस सेट 8 मध्ये आपण पाहणार आहोत की इंटिजर्सचे सबट्रॅक्शन कसे करायचे. यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये आपण पाहिले की इंटिजर्स म्हणजे काय, त्यांची ॲडिशन कशी करायची, त्यांना कसे कंपेअर करायचे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की इंटिजर्सचे सबट्रॅक्शन कसे करायचे. फर्स्ट क्वेश्चन आहे या प्रॅक्टिस सेटमधला, सबट्रॅक्ट द नंबर्स इन द टॉप रो फ्रॉम द नंबर्स इन द फर्स्ट कॉलम अँड राईट द प्रॉपर नंबर इन ईच एम्प्टी बॉक्स. आता इथे हा एक रो आहे आणि हा कॉलम आहे. इथे काही नंबर्स आहेत, या कॉलममध्ये या रोमध्ये काही नंबर्स आहेत आणि इथे या कॉर्नरमध्ये सबट्रॅक्शनचे साईन दिलेले आहे. मग आपल्याला कसे करायचे आहे, इथे दिलेले आहे 3 - 6, मग नंतर 8 - 6, त्यानंतर -3 - 6. चला आपण करूयात. सो इथे फर्स्ट एक्झाम्पल त्यांनी करून दाखवलेले आहे. 3 - 6 इज इक्वल टू -3. हे -3 कसे आले तेही आपण पाहणारच आहोत. तत्पूर्वी आपण काय करूयात, यांचे सबट्रॅक्शन इथे आपण एम्प्टी बॉक्सेसमध्ये राईट करूयात. सो 8 - 6 राईट करूयात. 8 - 6, त्यानंतर -3 - 6 राईट करूयात. -2 - 6 राईट करूयात. आता हा प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करण्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जेव्हा कधी मायनस आणि मायनस असे साईन येतात तेव्हा आपल्याला काय करायचे असते, तेव्हा आपल्याला ॲडिशन करायची असते. आणि जेव्हा प्लस प्लस असे दोन साईन येतात तेव्हा सुद्धा आपल्याला ॲडिशन करायची असते. काय लक्षात ठेवायचे आहे, दोन सेम साईन्स आले की आपल्याला ॲडिशन करायची आहे. मायनस मायनस प्लस होते आणि प्लस प्लस सुद्धा प्लस होते. पण जर मायनस आणि प्लस हे दोन साईन्स एकत्र आले तर आपल्याला काय करायचे असते, तर आपल्याला सबट्रॅक्शन करायचे असते. त्याचप्रमाणे प्लस आणि मायनस हे दोन साईन्स आले तर आपल्याला काय करायचे, तरी सुद्धा आपल्याला सबट्रॅक्शन करायचे आहे. खूपच इझी आहे लक्षात ठेवायला. कसे लक्षात ठेवायचे आहे, जेव्हा दोन सेम साईन्स असतात तेव्हा आपल्याला ॲडिशन करायची, प्लस करायचे, आणि जेव्हा दोन डिफरंट साईन्स असतात तेव्हा सबट्रॅक्शन करायचे. राहील लक्षात? नक्कीच राहील. चला आता आपण सॉल्व्ह करूयात. फर्स्ट आहे 3 - 6. हे एक्झाम्पल जे त्यांनी सॉल्व्ह करून दिलेले आहे ते कसे आले, हे आन्सर -3 हे आन्सर कसे आले ते आपण पाहूयात. इथे 3च्या आधी कोणते साईन आहे का, तर नाही, म्हणजे हा पॉझिटिव्ह नंबर आहे. -6च्या आधी कोणते साईन दिलेले आहे का, नाही, म्हणजे 6 हा सुद्धा पॉझिटिव्ह नंबर आहे. ज्या नंबरच्या आधी कोणतेच साईन नसते तिथे प्लस साईन असते असे आपण मानतो. चला तर मग आपण इथे राईट करून घेऊयात. 3च्या आधी कोणतेच साईन नाहीये, आपण प्लस हे साईन देऊन घेऊयात. +3 - +6. आता इथे पाहिलं, इथे मायनसचे साईन आलेले आहे आणि इथे प्लसचे साईन आलेले आहे. तुम्हाला आधीच सांगितले, जेव्हा दोन डिफरंट साईन्स असतात तेव्हा आपल्याला काय करायचे असते, तेव्हा आपल्याला सबट्रॅक्शन करायचे असते. चला आपण मग नेक्स्ट स्टेपमध्ये राईट करून घेऊयात. मायनस आणि प्लसचे कोणते साईन झाले, -6. 3 - 6. आता 3 मधून 6 सबट्रॅक्ट होत नाहीत, बरोबर. मग आपल्याला काय करायचे, मोठ्या नंबरमधून छोट्या नंबरला सबट्रॅक्ट करायचे. 6 मधून 3 सबट्रॅक्ट केल्यानंतर आन्सर येते 3. आता साईन कोणते देणार आपण, तर मोठ्या नंबरचे. सेकंड स्टेपमध्ये आपण लक्ष द्यायचे आहे. सेकंड स्टेपमध्ये मोठा नंबर कोणता आहे, तर 6 आहे आणि त्याच्या आधी कोणते साईन आहे, तर मायनस साईन आहे. मग आन्सरमध्ये सुद्धा 3च्या आधी आपण मायनस साईन देणार. कळाले तुम्हाला, -3 हे आन्सर कसे आले. चला आता आपण नेक्स्ट सॉल्व्ह करूयात. 8 - 6. 8च्या आधी कोणतेच साईन नाहीये, म्हणजे प्लस साईन. +8 - +6 इथे राईट करून घेऊयात आपण. 8च्या आधी कोणतेच साईन नाही, इथे आपण प्लस साईन देऊन घेऊयात.
ओके. आता इथे मायनस आहे आणि इथे प्लस आहे. आता तुम्हाला पाठच झाले असणार. मायनस आणि प्लस काय होते? मायनस. चला आपण सेकंड स्टेपमध्ये राईट करून घेऊयात. 8 मायनस 6. 8 मधून 6 सबट्रॅक्ट होतो. 8 मोठा नंबर आहे, 6 हा छोटा नंबर आहे. 8 मधून 6 सबट्रॅक्ट केल्यानंतर आन्सर येते 2. आता कोणते साईन देणार? मायनस की प्लस? मोठा नंबर कोणता आहे सेकंड स्टेपमध्ये? 8. 8 चे साईन आहे प्लस. सो इथे आपण प्लस साईन देणार. सो +2 हे आन्सर आले. इथे आपण वरती राईट करून घेऊयात. नेक्स्ट -3 मायनस +6 राईट करून घेऊयात आपण. इथे आहे मायनस साईन आणि इथे आहे प्लस साईन. मायनस प्लस काय होते? मायनस. सेकंड स्टेपमध्ये राईट करून घेऊयात. -3 मायनस 6. मायनस कसे आले? तर मायनस प्लस हे दोन साईन्स एकत्र आल्यामुळे इथे मायनस झाले. आता नेक्स्ट स्टेप काय करायची? इथे सुद्धा मायनस साईन आहे आणि इथे सुद्धा मायनस साईन आहे. जेव्हा दोन मायनस साईन्स एकत्र येतात तेव्हा आपल्याला प्लस करायचे असते, ॲडिशन करायची असते. नेक्स्ट स्टेपमध्ये आपण ॲडिशन करूयात. सो इज इक्वल टू 3 + 6. 3 + 6 इज इक्वल टू 9. आता 9ला कोणते साईन देणार? सेकंड स्टेप बघा. सेकंड स्टेपमध्ये मोठा नंबर आहे 6 आणि 6च्या आधी आहे मायनस साईन. सो इथे आन्सरमध्ये सुद्धा आपण मायनस साईन देणार. सो -9 हे आन्सर आले. इकडे राईट करून घेऊयात. -3 - 6 इज इक्वल टू -9. नेक्स्ट -2 मायनस +6 इथे राईट करून घेऊयात. मायनस प्लस एकत्र आले की कोणते साईन तयार होते? मायनस. सेकंड स्टेपमध्ये राईट करूयात. -2 - 6. मायनस मायनस प्लस होते. 2 मायनस 6. दोन मायनस साईन आहेत. दोन मायनस साईन्स जेव्हा येतात तेव्हा आपल्याला ॲडिशन करायची असते. सो ॲडिशन करूयात. 2 + 6 इज इक्वल टू 8. आता इथे कोणती साईन देणार? मायनस की प्लस? 8च्या आधी. सेकंड स्टेपमध्ये पहा, मोठा नंबर आहे 6. 6च्या आधी आहे मायनस साईन. सो आन्सरमध्ये सुद्धा आपण मायनस साईन देणार. सो -8 हे आन्सर आले. इथे राईट करूयात -8. नेक्स्ट आता नेक्स्ट आपल्याला काय करायचे आहे? इथे 9 नंबर आहे. 9च्या आधी कोणतेही साईन नाही, म्हणजे इथे प्लस साईन आहे असे आपण मानतो. राईट करून घेऊयात. 3 - 9. त्यानंतर 8 - 9. -3 - 9. -2 - 9. आता आपल्याला हे सॉल्व्ह करायचे आहे. चला आपण सॉल्व्ह करूयात. पण त्याही आधी काय करायचे आहे? आपल्याला हे नंबर्स बघायचे आहेत. इथे कोणतेच साईन नाही, म्हणजे इथे प्लस साईन आहे. 9च्या आधी सुद्धा कोणतेच साईन नाही, म्हणजे प्लस साईन आहे. मग आपल्याला कसे राईट करायचे आहे? +3 मायनस हे मायनसचे साईन आणि +9. इथे पहा 9च्या आधी कोणतेच साईन नाही आहे, म्हणजे हे +9 आहे. आता सॉल्व्ह करूयात. इथे मायनस साईन आहे, इथे प्लस साईन आहे. मायनस प्लस मायनस होते. नेक्स्ट स्टेपमध्ये आपण राईट करूयात 3. आता इथे 3च्या आधी कोणतेच साईन दिले नाहीये. का नाही दिले? कारण ज्या नंबरच्या आधी कोणतेच साईन नसते तो पॉझिटिव्ह नंबरच असतो. सो नाही दिले साईन तरीही चालते. जर द्यायचे असेल तर तुम्ही देऊ शकता. आता इथे 3 - 9. आता हे मायनस कुठून आले? इथून. मायनस प्लस दोन साईनचे काय झाले? मायनस झाले. आता मोठ्या नंबरमधून छोटा नंबर मायनस करायचा आहे आपल्याला. 9 मधून 3 सबट्रॅक्ट केल्यानंतर आन्सर काय येते? 6. आता आन्सरच्या आधी कोणते साईन देणार? सेकंड स्टेप पहा. सेकंड स्टेपमध्ये मोठा नंबर आहे 9. 9च्या आधी आहे मायनस साईन. सो 6च्या आधी सुद्धा आपण मायनस साईन देणार. आन्सर काय आलेले आहे आपले? -6. इथे राईट करूयात. 3 - 9 इज इक्वल टू -6. बऱ्याचदा इंटिजर्सची ॲडिशन, इंटिजर्सचे सबट्रॅक्शन करतेवेळी मुलांना फार भीती वाटते. कोणते साईन द्यायचे? पण घाबरायची अजिबात गरज नाहीये. खूपच इझी आहे.
राईट. आता आपण नेक्स्ट करूयात. 8 मायनस 9. 8च्या आधी कोणतेच साईन नाही म्हणजे प्लस साईन आहे. 9च्या आधी कोणतेच साईन नाही म्हणजे प्लस साईन आहे. चला आपण इथे राईट करून घेऊयात या ठिकाणी. +8 मायनस +9. आता इथे मायनस प्लस काय होणार? येस, व्हेरी गुड. 8 मायनस 9. मायनस प्लसचे मायनस झाले. आता 9 मधून 8 आपल्याला सबट्रॅक्ट करायचं आहे. आपण सबट्रॅक्शन करूयात. 9 मायनस 8 इज इक्वल टू 1. आन्सरमध्ये कोणते साईन येणार? सेकंड स्टेप बघायची आहे. सेकंड स्टेपमध्ये 9 हा मोठा नंबर आहे, त्याच्या आधी मायनस साईन आहे. सो आन्सरमध्ये सुद्धा मायनस साईन देणार. इथे आन्सर राईट करूयात. 8 मायनस 9 इज इक्वल टू -1. नेक्स्ट करूयात. -3 मायनस 9. आता इथे 9च्या आधी साईन नाहीये कोणतेच म्हणजे प्लस साईन आहे, म्हणून आपण इथे या प्रकारे राईट केलेले आहे. -3 मायनस +9. आता इथे मायनस आहे, इथे प्लस आहे, काय होणार? मायनस. राईट करून घेऊयात. -3 मायनस 9. आता इथे मायनस साईन आहे आणि इथे सुद्धा मायनस साईन आहे. मायनस मायनस काय होते? येस, प्लस होते. मग इथे आपल्याला काय करायचे आहे? 3 + 9. 3 + 9 इज इक्वल टू येस 12. सो आन्सर राईट करूया 12. साईन कोणते? सेकंड स्टेपमध्ये पाहायचं आहे. मोठा नंबर आहे 9, त्याच्या आधी आहे मायनस साईन. सो मायनस साईन देणार इथे आन्सरला आपण. आन्सर इथे या ठिकाणी चार्टमध्ये आपण राईट करूयात. -3 - 9 इज इक्वल टू -12. नेक्स्ट -2 - 9 इकडे राईट करून घेऊयात आपण. -2 मायनस +9. आता +9 का लिहिले आहे हे तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगायची गरज नाहीये. तुम्हाला लक्षात आलं पाहिजे इथे 9च्या आधी कोणतेच साईन नाहीये, म्हणून आपण +9 इथे राईट केलेले आहे. प्रॉपर साईन देऊन घ्यायचे आहेत म्हणजे आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करते वेळी गोंधळ होत नाही. आता इथे आपण साईन्स पाहूयात. मायनस प्लस मायनस प्लस मायनस. सो -2 -9 हे मायनस कुठले आहे? तर इथले मायनस प्लसचे मायनस झालेले. आता इथे मायनस साईन आहे, इथे सुद्धा मायनस साईन आहे. सो मायनस मायनस काय होते? व्हेरी गुड, प्लस. राईट करूयात आपण. 2 + 9. 2 + 9 इज इक्वल टू येस 11. राईट करूयात 11. साईन कोणते देणार? सेकंड स्टेपमध्ये जो मोठा नंबर आहे त्याचे साईन. सो -11 हे आपले आन्सर आले. सो इथे आपण राईट करूयात चार्टमध्ये. येस. आता नेक्स्ट आहे -4. 3 - -4 इथे आपण राईट करून घेऊयात. सो 3 - -4 देन 8 - -4 -3 - -4 -2 -4. आता इथे आपण खाली सॉल्व्ह करूयात. सो फर्स्ट आपण सॉल्व्ह करायला घेऊयात. 3 - -4. 3च्या आधी कोणतंच साईन नाही म्हणजे प्लस साईन आहे, असं आपण राईट करून घेऊयात. आता इथे मायनस आहे आणि इथे मायनस आहे. मायनस मायनस काय होते? प्लस. सो आपण नेक्स्ट स्टेपमध्ये राईट करून घेऊयात. 3 + 4. 3 + 4 किती आन्सर येते? 7. राईट. आता 7च्या आधी कोणते साईन देणार? प्लस देणार की मायनस देणार? सेकंड स्टेपमध्ये पहा. मोठा नंबर कोणता आहे? 4. त्याच्या आधी कोणते साईन आहे? प्लस. मग इथे सुद्धा आपण प्लस साईन देऊयात. प्लस साईन. इकडे आन्सर राईट करून घेऊयात. +7. नेक्स्ट आहे 8 - -4. इथे राईट करून सॉल्व्ह करूयात. प्लस साईन देऊयात. इथे मायनस साईन आहे, इथे मायनस साईन आहे. मायनस मायनस प्लस होते. सेकंड स्टेपमध्ये आपण राईट करून घेऊयात. 8 + 4. 8 + 4 आन्सर किती येते? 12. 12च्या आधी कोणते साईन देणार? मोठा नंबर आहे सेकंड स्टेपमध्ये 8 आणि त्याचे साईन काय आहे? प्लस. सो 12च्या आधी सुद्धा आपण प्लस साईन देणार. इकडे चार्टमध्ये आन्सर राईट करून घेऊयात. +12. नेक्स्ट आहे -3 - -4. सॉल्व्ह करूयात. इथे मायनस साईन आहे आणि इथे मायनस साईन आहे. मायनस मायनस प्लस. सेकंड स्टेपमध्ये राईट करून घेऊयात. -3 + 4. आता प्लस कुठले आहे हे साईन? तर मायनस मायनस प्लस. आता इथे मायनस साईन आहे आणि इथे प्लस साईन आहे.
दोन्हीकडे वेगवेगळ्या साईन्स आहेत, मग काय करणार, मायनस प्लस काय होते, मायनस. सो आपण नेक्स्ट स्टेपमध्ये मायनस करूयात. 4 मायनस 3, मोठ्या नंबरमधून छोटा नंबर आपण मायनस करूयात. आन्सर काय येणार, 1. साईन कोणते देणार, मायनस की प्लस. सेकंड स्टेप पहा, सेकंड स्टेपमध्ये मोठा नंबर आहे 4, त्याचे साईन काय आहे, प्लस. सो आन्सरमध्ये सुद्धा आपण प्लस साईन देणार. नेक्स्ट इथे आन्सर इथे आपण राईट करून घेऊयात आधी, +1. नेक्स्ट आहे -2 मायनस -4. मायनस मायनस प्लस. सेकंड स्टेपमध्ये आपण राईट करून घेऊयात. हा -2 ॲज इट इज राईट करणार आणि मायनस मायनसचे प्लस होणार आणि इथे हा 4. आता इथे मायनस साईन आहे, इथे प्लस साईन आहे, मग काय होणार, मायनस प्लसचे मायनस होणार. सो मग आपण काय करूयात, मोठ्या नंबरमधून छोटा नंबर मायनस करूयात. सो 4 मायनस 2, 4 मधून 2 सबट्रॅक्ट केल्यानंतर आन्सर येते 2. आन्सरमध्ये कोणते साईन येणार, सेकंड स्टेप पाहायची आहे. मोठ्या नंबरचे साईन आहे प्लस, सो आन्सरमध्ये सुद्धा आपण प्लस साईन देणार. सो +2 आन्सर आले. नेक्स्ट आपण पाहूयात आता -5 हा नंबर आपल्याला सबट्रॅक्ट करायचा आहे. करूयात. फर्स्ट आहे, इथे राईट करून घेऊयात आपण, 3 मायनस -5. इथे आपण 3च्या पूर्वी कोणतेच साईन नाही आहे, मग देऊन घेऊयात प्लस साईन. ओके, आता इथे मायनस मायनस, 2 मायनस साईनचे काय होते, प्लस. आपण करून घेऊयात. सेकंड स्टेपमध्ये 3 ॲज इट इज राईट करूयात, 3 आणि मायनस मायनस प्लस आणि हा 5. आता इथे प्लस साईन आहे, इथे प्लस साईन आहे, दोन्हीकडे प्लस साईन आहे, म्हणून आपण इथे ॲडिशन करणार आहोत. 3 + 5, 3 + 5 किती होतात, 3 + 5 होतात 8. आता इथे कोणते साईन देणार, प्लस की मायनस. सेकंड स्टेपमध्ये मोठा नंबर आहे 5, त्याचे साईन आहे प्लस, सो आन्सरमध्ये सुद्धा आपण प्लस साईन देणार. नेक्स्ट आहे 8 मायनस -5. इथे सॉल्व्ह करायला घेऊयात आपण. ओके, आता इथे प्लस साईन आपण देऊन घेऊयात, म्हणजे आपला गोंधळ होणार नाही. मायनस साईन्स आहेत इथे, सो मायनस मायनस प्लस होते. 8 ॲज इट इज सेकंड स्टेपमध्ये राईट करून घेऊयात आणि मायनस मायनसचे प्लस झाले आणि हा 5. प्लस साईन असले की प्लस करायचे असते, आपल्याला ॲडिशन करायची असते. मग 8 + 5 किती होतात, काउंट करा, 8 + 5 13. साईन कोणते देणार, सेकंड स्टेपमध्ये मोठ्या नंबरचे साईन, सो 8चे प्लस साईन आहे, सो प्लस साईन देऊयात. इथे चार्टमध्ये आन्सर राईट करूयात, +13. नेक्स्ट आहे -3 मायनस -5. इथे मायनस साईन आहे, इथे मायनस साईन आहे, मायनस मायनस प्लस. हा जो -3 आहे तो ॲज इट इज राईट करायचा आणि मायनस मायनस प्लस आणि हा 5. आता इथे 2 वेगवेगळे साईन्स आहेत, इथे मायनस आहे, इथे प्लस आहे, सो मायनस प्लस काय होते, मायनस. सो नेक्स्ट स्टेपमध्ये आपण राईट करूयात, मोठ्या नंबरमधून छोटा नंबर मायनस करूयात. 5 मायनस 3, 5 मायनस 3 2, राईट. आता 2ला कोणते साईन देणार, सेकंड स्टेपमध्ये मोठ्या नंबरचे कोणते साईन आहे, प्लस, सो आन्सरमध्ये सुद्धा आपण प्लस साईन देऊयात. नेक्स्ट सॉल्व्ह करण्यापूर्वी आपण इथे चार्टमध्ये आन्सर राईट करूयात, +2. -2 मायनस -5, मायनस मायनस साईन आहे तिथे, राईट. सो मायनस मायनस प्लस होते आणि हा -2 ॲज इट इज आपण राईट करूयात आणि मायनस मायनस प्लस आणि हा 5. 2चे मायनस साईन आहे आणि इथे प्लस साईन आहे, 2 डिफरंट साईन्स आहेत. मग जेव्हा 2 डिफरंट साईन्स असतात तेव्हा आपल्याला सबट्रॅक्शन करायचे असते, मोठ्या नंबरमधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करायचा. सो सबट्रॅक्ट करूयात. 5 - 2 किती येते आन्सर, 3. साईन कोणते देणार, मायनस की प्लस, मोठ्या नंबरचे काय साईन आहे, प्लस, सो इथे प्लस साईन. आन्सर इथे चार्टमध्ये राईट करूयात, +3. नेक्स्ट आता इथे 0 आहे, आपल्याला 0 सबट्रॅक्ट करायचा आहे या नंबर्समधून. 0ला कोणत्याही नंबरमधून सबट्रॅक्ट करणे खूपच इझी असते. चला तर मग सबट्रॅक्ट करूयात. 3 - 0
इथे कोणतेच साईन नाही म्हणजे प्लस साईन आहे असे आपण मानतो. मग राईट करून घेऊयात. इथे प्लस साईन आहे, इथे मायनस साईन आहे. प्लस मायनस मायनस होते म्हणजेच 3 मधून आपल्याला 0 सबट्रॅक्ट करावे लागणार. 3 मायनस 0 आन्सर काय येते तर 3. साईन कोणते देणार मोठ्या नंबरचे, सो प्लस. चार्टमध्ये आन्सर राईट करूयात +3. नेक्स्ट आहे 8 मायनस 0. इथे प्लस साईन देऊन घेऊयात. प्लस मायनस काय होते मायनस. 8 मधून आपल्याला 0 मायनस करायचं आहे. 8 मायनस 0 इज इक्वल टू 8. साईन कोणते देणार मोठ्या नंबरचे जे की आहे प्लस. चार्टमध्ये आन्सर राईट करूयात +8. नेक्स्ट आहे -3 मायनस 0. इथे मायनस साईन आहे, इथे मायनस साईन आहे. मायनस मायनस प्लस होते मग 3 + 0 आन्सर काय येणार तर 3. साईन कोणते देणार मोठ्या नंबरचे, सो मायनस. नेक्स्ट आहे -2 मायनस 0. राईट करूयात. मायनस मायनस प्लस. 2 + 0 किती होतात तर 2. साईन कोणते देणार आन्सरला मोठ्या नंबरचे जे की आहे मायनस, सो इथे -2 आन्सर आले. चार्टमध्ये राईट करूयात आन्सर -2. नेक्स्ट नंबर आहे +7. +7 आपल्याला या नंबर्समधून सबट्रॅक्ट करायचं आहे. आता इथे एक काम करायचं आहे, तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा आहे, रफ नोटबुक काढायची आहे, पेन्सिल काढायची आहे किंवा पेन काढायचं आहे आणि आता तुम्ही सॉल्व्ह करायचे आहे. आन्सर्स फाइंड आउट करायचे आहेत आणि पुन्हा व्हिडिओ ऑन करायचा आहे आणि क्रॉस चेक करायचे की तुमचे आन्सर्स करेक्ट आलेले आहेत की नाही. तुम्ही स्वतः प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्हाला इंटिजर्स सोपे जाणार नाहीत. राईट. सो चला तुमची नोटबुक काढायची आहे आणि सॉल्व्ह करायचे आहे आणि मग पुन्हा व्हिडिओमध्ये यायचे आहे आणि आन्सर्स क्रॉस चेक करायचे आहेत. स्टार्ट करूयात. 3 मायनस +7. इथे प्लस साईन देऊन घेऊयात आपण. मायनस प्लस. मायनस प्लस काय होते मायनस होते, सो नेक्स्ट स्टेपमध्ये आपण राईट करूयात 3 मायनस 7. मोठ्या नंबरमधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करूयात. किती आन्सर येते आन्सर येते 4. इथे कोणते साईन देणार प्लस की मायनस. सेकंड स्टेपमध्ये मोठ्या नंबरचे काय साईन आहे मायनस, सो इथे आपण मायनस साईन देऊयात. नेक्स्ट 8 मायनस +7. इथे आन्सर इथे राईट करून घेतलेले आहे आणि आता इथे साईन देऊन घेऊयात 8चे. मायनस प्लस. मायनस प्लस मायनस होते. सेकंड स्टेपमध्ये आपण राईट करून घेऊयात 8 मायनस 7. मोठ्या नंबरमधून छोटा नंबर आपण सबट्रॅक्ट करूयात. 8 मायनस 7 केल्यावर आपल्याला आन्सर मिळते 1. साईन कोणते देणार मोठ्या नंबरचे. 8चे काय साईन आहे प्लस, सो आन्सरमध्ये सुद्धा आपण प्लस साईन देणार. सो +1 आन्सर झाले. चार्टमध्ये आपण राईट करून घेऊयात. नेक्स्ट आहे -3 मायनस +7. आता इथे मायनस आहे, इथे प्लस आहे. मायनस प्लस मायनस, सो -3 मायनस 7. इथे मायनस आहे, इथे मायनस आहे. दोन्ही सेम साईन्स आहेत. मायनस मायनस काय होते प्लस होते. मग 3 + 7 करायचे. 3 + 7 काय आन्सर येते तर 10. साईन कोणते देणार मोठ्या नंबरचे काय साईन आहे मायनस सेकंड स्टेपमध्ये, सो इथे आन्सरला सुद्धा मायनस साईन देणार. सो आपले फायनल आन्सर काय आलेले आहे -10. चार्टमध्ये राईट करूयात -10. नेक्स्ट -2 मायनस +7. मायनस प्लस मायनस होते. सेकंड स्टेपमध्ये आपण राईट करून घेऊयात. -2 ॲज इट इज आणि मायनस प्लसचे मायनस आणि हा 7. इथे मायनस साईन आहे, इथे मायनस साईन आहे. मायनस मायनस प्लस होते. मग 2 + 7 किती झाले 2 + 7 9 झाले. राईट. सो 9 इथे पण राईट करून घेऊयात. सेकंड स्टेपमध्ये मोठ्या नंबरचे साईन आहे मायनस, सो इथे मायनस साईन देऊयात. सो -9 हे आपले आन्सर आले फायनल. नेक्स्ट -8 हा नंबर आपल्याला सबट्रॅक्ट करायचा आहे या नंबर्समधून. चला तर मग सबट्रॅक्ट करूयात. सो फर्स्ट प्लस साईन देऊन घेऊयात. मायनस मायनस प्लस, सो 3 + 8. 3 + 8 किती झाले 11. राईट. आता इथे साईन कोणते देणार सेकंड स्टेपमध्ये मोठ्या नंबरचे साईन आहे प्लस, सो प्लस साईन. नेक्स्ट 8 मायनस -8. इथे प्लस साईन देऊन घेऊयात. मायनस मायनस प्लस होते, सो 8
प्लस 8. 8 प्लस 8 16, राईट. सो 16 राईट करून घेऊयात. साईन कोणते देणार? आता इथे दोन्ही नंबर्स सेम आहेत, राईट. सो साईन कोणते देणार? दोन्ही नंबर्सचे इथे प्लस साईन आहे सेकंड स्टेपमध्ये, सो प्लस साईन देणार. प्लस 16. नेक्स्ट आहे, त्याआधी आपण चार्टमध्ये हे प्लस 16 आन्सर इथे राईट करून घेऊयात. नेक्स्ट -3 -8 इथे सॉल्व्ह करून घेऊयात. खाली आपण इथे मायनस साईन आहे, इथे मायनस साईन आहे, मायनस मायनस प्लस होते. सो सेकंड स्टेपमध्ये -3 ॲज इट इज राईट करूयात आणि हे मायनस मायनस प्लस आणि हा 8. सेकंड स्टेपमध्ये इथे मायनस साईन आहे, इथे प्लस साईन आहे. मायनस प्लस काय होते? मायनस प्लस मायनस होते. मग मोठ्या नंबरमधून छोटा नंबर आपण मायनस करूयात. 8मधून 3 सबट्रॅक्ट केल्यानंतर आन्सर येते 5. आता इथे फायनल आन्सरमध्ये कोणते साईन देणार? प्लस की मायनस? सेकंड स्टेपमध्ये मोठ्या नंबरचे साईन आहे प्लस, सो प्लस. फायनल आन्सर आले +5. नेक्स्ट आहे -2 -8. मायनस मायनस प्लस होते, सो हा जो -2 आहे तो ॲज इट इज राईट करूयात आणि प्लस हा 8. इथे मायनस आहे, इथे प्लस आहे. मायनस प्लस काय होते? मायनस होते. सो मोठ्या नंबरमधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करूयात आपण. आन्सर काय येते? 6. आता मोठ्या नंबरचे साईन द्यायचे. मोठा नंबर आहे 8, 8चे साईन इथे काय आहे? प्लस, सो प्लस. आन्सर राईट करूयात +6. नेक्स्ट -3. चार्टमध्ये आता हा लास्ट नंबर आहे जो आपल्याला सबट्रॅक्ट करायचा आहे या नंबर्समधून. सो इथे आपण सॉल्व्ह करूयात. प्लस साईन देऊन घेऊयात इथे 3ला. +3 -3. इथे मायनस साईन आहे, इथे मायनस साईन आहे. मायनस मायनस प्लस होते. मग आपण इथे सेकंड स्टेपमध्ये +3 ॲज इट इज राईट करूयात आणि मायनस मायनस प्लस आणि हा 3. 3 + 3 किती होतात? 6. साईन कोणते देणार? तर मोठ्या नंबरचे. पण आता इथे दोन्ही नंबर्स सेमच आहेत. इथे 3 आहे आणि इथे 3 आहे आणि दोन्हीचे साईन्स प्लस आहे. सो इथे सुद्धा आपण प्लस साईन देणार. सो फायनल आन्सर आपले आलेले आहे +6. इथे चार्टमध्ये आपण राईट करून घेऊयात +6. नेक्स्ट आहे 8 -3. इथे 8चे प्लस साईन देऊन घेऊयात. मायनस मायनस काय होते? प्लस होते. सो सेकंड स्टेपमध्ये आपण राईट करूयात 8 ॲज इट इज आणि मायनस मायनस प्लस आणि हा 3. 8 + 3. 8 + 3 किती होतात? तर 11, राईट. आता साईन कोणते देणार? मोठ्या नंबरचे, जे की आहे प्लस. सो +11 आपले आन्सर आले. चार्टमध्ये राईट करूयात. नेक्स्ट आहे हे. सो इथे आपण राईट करून घेऊयात -3 -3. आता इथे मायनस आहे, इथे मायनस आहे. मायनस मायनस प्लस होते. हा जो -3 आहे तो ॲज इट इज राईट करून घेऊयात आणि मायनस मायनस प्लस राईट केले इथे आणि हा 3 ॲज इट इज. आता इथे मायनस आहे, इथे प्लस आहे. मायनस प्लस काय होते? मायनस. मग 3 - 3 किती होतात? 3मधून 3 सबट्रॅक्ट केल्यावर आन्सर येते येस 0. साईन कोणते देणार 0ला? 0ला कोणतेच साईन नसते. 0 हा नेगेटिव्ह नंबरही नाही आणि पॉझिटिव्ह नंबरही नाही. सो 0 आपण ॲज इट इज इथे आन्सरमध्ये राईट करणार. नेक्स्ट -2 -3. -2 ॲज इट इज राईट करूयात आणि मायनस मायनस प्लस आणि हा 3. मायनस प्लस मायनस होते. मग आपल्याला काय करावे लागणार? 3मधून हा 2 सबट्रॅक्ट करावा लागणार. सो 3 - 2 = 1. साईन कोणते देणार? 1ला प्लस की मायनस? मोठा नंबर 3 आहे. सेकंड स्टेपमध्ये त्याचे साईन आहेत प्लस, सो इथे प्लस साईन देणार. सो आपले आन्सर काय आले? +1. इथे संपूर्ण प्रॅक्टिस सेटचे आन्सर्स मी राईट करून दिलेले आहेत. So that's all for today. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.